नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये 20 जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, अति प्रमाणात प्रथिने घेतल्यास कोणत्या अवयवावर ताण येऊ शकतो? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हृदय, ऑप्शन बी मूत्रपिंड, ऑप्शन सी मेंदू, ऑप्शन डी फुफ्फुस। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 1 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मूत्रपिंड। अति प्रमाणात प्रथिने घेतल्यास मूत्रपिंड या अवयवावर ताण येऊ शकतो। प्रश्न दुसरा, शरीरात पाणी कमी झाल्यास कोणती स्थिती निर्माण होते? ऑप्शन ए हायड्रेशन, ऑप्शन बी डिहायड्रेशन, ऑप्शन सी हायपरटेन्शन, ऑप्शन डी ॲनिमिया। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 2 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डिहायड्रेशन। शरीरात पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशन ही स्थिती निर्माण होते। प्रश्न क्रमांक 3, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता आजार होऊ शकतो? ऑप्शन ए रातआंधळेपणा, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी दमा, ऑप्शन डी ताप। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 3 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रातआंधळेपणा। व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 4, जास्त साखर खाल्ल्याने कोणता आजार वाढतो? ऑप्शन ए स्कर्वी, ऑप्शन बी मलेरिया, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी कॅन्सर। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मधुमेह। जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह हा आजार वाढतो। प्रश्न क्रमांक 5, शरीरात लोह कमी झाल्यास काय होते? ऑप्शन ए लठ्ठपणा, ऑप्शन बी रक्तक्षय, ऑप्शन सी ताप, ऑप्शन डी त्वचा सुधार। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 5 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रक्तक्षय। शरीरात लोह कमी झाल्यास रक्तक्षय होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 6, दूध कोणत्या घटकाचा चांगला स्रोत आहे? ऑप्शन ए कॅफीन, ऑप्शन बी साखर, ऑप्शन सी मीठ, ऑप्शन डी कॅल्शियम। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 6 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कॅल्शियम। दूध कॅल्शियम या घटकाचा चांगला स्रोत आहे। प्रश्न क्रमांक 7, जास्त तेलकट अन्न खाल्ल्याने कोणता धोका वाढतो? ऑप्शन ए उंची वाढ, ऑप्शन बी दृष्टी सुधार, ऑप्शन सी हृदयविकार, ऑप्शन डी रक्त शुद्धीकरण। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 7 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हृदयविकार। जास्त तेलकट अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो। प्रश्न क्रमांक 8, फळे खाण्याचा मुख्य फायदा काय? ऑप्शन ए जीवनसत्व मिळतात, ऑप्शन बी फक्त चरबी वाढते, ऑप्शन सी ताप वाढतो, ऑप्शन डी साखर कमी होते। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 8 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्व मिळतात। फळे खाण्याचा मुख्य फायदा म्हणजे त्यातून आपल्याला जीवनसत्वे मिळतात। प्रश्न क्रमांक 9, फायबरचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन ए रक्त कमी, ऑप्शन बी साखर वाढ, ऑप्शन सी ताप वाढ, ऑप्शन डी पचन सुधार। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 9 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पचन सुधार। फायबरचे मुख्य कार्य पचन सुधार आहे। प्रश्न क्रमांक 10, व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन ए स्कर्वी,
ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी ताप. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 10चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्कर्वी. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होतो. प्रश्न क्रमांक 11, अति मीठ खाल्ल्यास काय वाढते? ऑप्शन ए रक्त, ऑप्शन बी दृष्टी, ऑप्शन सी उंची, ऑप्शन डी रक्तदाब. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 11चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी रक्तदाब. अति मीठ खाल्ल्यास रक्तदाब वाढतो. प्रश्न क्रमांक 12, गाजर खाल्ल्याने कोणता घटक मिळतो? ऑप्शन ए व्हिटॅमिन ए, ऑप्शन बी व्हिटॅमिन सी, ऑप्शन सी व्हिटॅमिन डी, ऑप्शन डी व्हिटॅमिन के. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 12चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्हिटॅमिन ए. प्रश्न क्रमांक 13, जास्त जंक फूड खाल्ल्याने काय वाढते? ऑप्शन ए हाडे मजबूत, ऑप्शन बी दृष्टी सुधार, ऑप्शन सी रक्तदाब, ऑप्शन डी लठ्ठपणा. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 13चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी लठ्ठपणा. जास्त जंक फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. प्रश्न क्रमांक 14, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने काय मिळते? ऑप्शन ए लोह व जीवनसत्व, ऑप्शन बी फक्त साखर, ऑप्शन सी फक्त चरबी, ऑप्शन डी कॅफीन. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 14चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लोह व जीवनसत्व. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने लोह व जीवनसत्व मिळते. प्रश्न क्रमांक 15, अंडी खाल्ल्याने काय मिळते? ऑप्शन ए मीठ, ऑप्शन बी साखर, ऑप्शन सी प्रथिने, ऑप्शन डी पाणी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 15चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रथिने. अंडी खाल्ल्याने त्यातून प्रथिने मिळतात. प्रश्न क्रमांक 16, काकडी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? ऑप्शन ए साखर वाढते, ऑप्शन बी ताप वाढतो, ऑप्शन सी शरीर थंड राहते, ऑप्शन डी हाडे दुखतात. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 16चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शरीर थंड राहते. काकडी खाल्ल्याने शरीरावर हा परिणाम होतो की त्यामुळे शरीर थंड राहते. प्रश्न 17, केळी खाल्ल्याने कोणते खनिज मिळते? ऑप्शन ए पोटॅशियम, ऑप्शन बी सोडियम, ऑप्शन सी क्लोरीन, ऑप्शन डी कॅल्शियम. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 17चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पोटॅशियम. केळी खाल्ल्याने त्यातून पोटॅशियम खनिज मिळते. प्रश्न क्रमांक 18, पपईचा मुख्य फायदा काय? ऑप्शन ए तापवाढ, ऑप्शन बी पचन सुधार, ऑप्शन सी साखर वाढ, ऑप्शन डी हाडे कमजोर. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 18चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पचन सुधार. पपईचा मुख्य फायदा आहे पचन सुधार. प्रश्न क्रमांक 19, फास्ट फूड चा मुख्य तोटा काय आहे? ऑप्शन ए लठ्ठपणा, ऑप्शन बी उंची वाढ, ऑप्शन सी दृष्टी सुधार, ऑप्शन डी रक्तवाढ. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 19चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लठ्ठपणा. फास्ट फूडचा मुख्य तोटा लठ्ठपणा आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, संतुलित आहार न घेतल्यास काय होते? ऑप्शन ए कुपोषण, ऑप्शन बी आरोग्य सुधार, ऑप्शन सी उंची वाढ, ऑप्शन डी दृष्टी सुधार. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न 20चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कुपोषण. संतुलित आहार न घेतल्यास कुपोषण होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.